आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली। आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले। कोणाला मिळणार उमेदवारी, कोणाचा होणार पत्ता कट, बंडोबांचं धुमशान, नाराजांची मनधरणी, कोण कोण होणार नाराज, कोणाकोणाला लागणार लॉटरी, आपला लाडका आमदार कोण, राज्यात सरकार कोणाचं येणार, मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा, लाडका मुख्यमंत्री कोण असणार, सरकार कोणाचं येणार, याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर 1 निर्धार न्यूजवर। विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी। पुढील 5 वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची जनतेने मला संधी द्यावी। आमदार नितेश राणे यांचे जनतेसमोर विनम्र आवाहन। गेली 10 वर्ष प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास जनसेवा केली। महायुतीचे सरकार येताच 8 वर्षाचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला। कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील माझ्या जनतेची सेवा गेली 10 वर्षे प्रत्येक दिवस आणि दिवसाचे 24 तास मी केलेली आहे। या माझ्या सेवेत कोणतीही कमी पडू दिलेली नाही। 8 वर्षे विरोधी बाकावर आणि गेली 2 वर्षे सत्तेत सुद्धा मी त्याच जोमाने जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली। महायुतीचे सरकार आल्यामुळे गेल्या 2 वर्षात मागील 8 वर्षाचा विकास कामाचा बॅकलॉग भरून काढला। आता पुढील वर्षे आमदार म्हणून पुन्हा सेवा करण्याची जनतेने मला संधी द्यावी, यासाठीच मी निवडणुकीत उतरलो आहे। 10 वर्ष आपण मला जी ताकद दिली, मला साथ दिली, प्रेम दिले, त्यामुळे जनसेवा करू शकलो। या निवडणुकीत सुद्धा अशी ताकद, प्रेमाने साथ द्या, असे आवाहन कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी केले। आज माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, त्यांच्यावर मी टीका करणार नाही। माझ्या 2 निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 मध्ये आपण अनुभव घेतला असेल। यावेळी माझे जुने मित्रच माझ्या विरोधात उभे केलेले आहेत, तेही माझी राणे समर्थक आहेत। विरोधी पक्षाला कोणी मिळत नव्हते, म्हणून माझ्या मित्राला माझ्या विरोधात उभे केलेले आहे। त्यांना मी शुभेच्छा देईन। मी ही निवडणूक कोणाचा हिशोब चुकता करण्यासाठी किंवा कोणावर टीका करण्यासाठी लढवत नाही, असे नितेश राणे म्हणाले। गेली 10 वर्ष या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाची सेवा मी आतापर्यंत करत आलेलो आहे। या 10 वर्षाचा प्रत्येक दिवस 24 तास मी माझ्या जनतेच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडायला काही दिलेलं नाही आहे। मी गेली 10 वर्षामध्ये 8 वर्ष विरोधी पक्षाचा आमदार होतो, 2 वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून माझ्या जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळाली। पण या 2 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून मी माझ्या 8 वर्षाचा पूर्ण बॅकलॉग मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे भरू शकलो, त्यामुळे निश्चित पद्धतीने समाधान आहे। आज 10 वर्ष मी माझ्या जनतेची सेवा आतापर्यंत करत आलेलो आहे आणि या पुढचे 5 वर्ष परत एकदा आपली सेवा करण्याची संधी मी ह्या निमित्ताने एकदा मागण्यासाठी मी इथे उतरतो आहे। सेवा करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे। मी काय ह्या निमित्ताने जास्त बोलणार नाही आहे, कारण का 20-22 दिवस मी आपल्याशी संवाद साधणारच आहे। पण ह्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या जणांचे मी मनापासून आभार मानेन की हे 10 वर्ष आपण जे मला ताकद दिली, मला साथ दिलं, त्याचमुळे मी माझ्या जनतेची, माझ्या मतदारांची सेवा करू शकलो। आज माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, मी ह्या निमित्ताने कोणावरही मी टीका करणार नाही। मी माझ्या 2 निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 मध्ये आपण अनुभव घेतला असेल, मी माझ्या कधीच प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करत नाही, काही बोलत नाही। आणि ह्यावेळी तर माझे जुने मित्रच माझ्या विरोधात उभे केलेला आहे। माझी राणे समर्थकच आहेत आणि बिचाऱ्यांना कोणी मिळत नव्हतं म्हणून माझ्या मित्रांना डोक्यावर टिळक लावून माझ्या विरोधात उभा केलेला आहे। म्हणून त्यांनी 20-22 दिवस मेहनत करावी, जे काही शक्य असेल ते आपली दिवाळी गोड करावी, मी पूर्ण पद्धतीने
त्यांना सहकार्य करीन एवढं ह्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन. शेवटी माझी जनता, माझे मतदार ही निवडणूक लढणार आहेत. मी जेव्हा माझ्यावर कोणीही खालच्या पातळीवर टीका करतात, राणे साहेबांवर टीका करतात, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीवर टीका करतात, तेव्हा माझी जनताच मला सांगते की नितेशजी तुम्ही बिलकुल उत्तर देऊ नका. तो आमचा अधिकार आहे. जो कार्यकर्ता, जो लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आमच्याबरोबर वावरला नाही, पण आमच्या घरातला मुलगा, मित्र आणि सहकारी म्हणून वावरला, त्याच्यावर कोणी टीका करत असेल तर आम्ही त्याला उत्तर देणार. हे माझी जनता आत्तापर्यंत मला सांगत आलेलं आहे. आणि मी ही निवडणूक कोणाचे हिशोब चुकता करण्यासाठी, कोणावर टीका करण्यासाठी लढवत नाही आहे बांधव. गेली 10 वर्ष माझ्या नेते मंडळींनी जे मला आशीर्वाद दिलात, जे निधी आत्तापर्यंत मला उपलब्ध झाली, तेवढी निधीचा वापर करून आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघामध्ये 263 गावं आहेत. प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून आत्तापर्यंत करत आलेलो आहे. मी आपल्याला ह्या निमित्ताने एवढाच विश्वास देतो, शब्द देतो, हे पुढची 5 वर्ष जे काही सेवा प्रत्येक गावामध्ये आपली काही अपेक्षा असतील, उरलेली काही कामं असतील, मी परत एकदा आपल्याला विश्वास देतो, पुढची 5 वर्ष आपल्या त्याच तत्परतेने आणि निष्ठेने मी सेवा करीन एवढा विश्वास आणि शब्द तुमच्या ह्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.